मंदिर कहते हैं, हर नदी जहां समा जाए उसे समंदर कहते हैं। जिंदगी की कर्मभूमि जंग तो कई सारे हैं, लेकिन हर जंग जो जीत जाए वही सिकंदर होता है। सामन्याला सुरुवात, पहिलाच बॉल राईट अप ओव्हर दी विकेट। पहिलाच बॉल अप्रतिम पाहायला मिळाला. चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती एक मोठी अपील केलेली पाहायला मिळाली, परंतु पंचांच्या माध्यमातून ही अपील फेटाळलेली पाहायला मिळाली. गोलंदाजी ट्रॅकवरती उमेश दादा आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्र टीममध्ये ज्यांची वर्णी लागली आणि भारतीय टीममध्ये देखील जर पाहिलं तर हँडिकॅप स्पर्धेमध्ये त्यांनी आज भारताचं प्रतिनिधित्व केले. आपल्या मालदन पंचकृषीचा मान, अभिमान आणि सन्मान उमेश दादा आज नक्कीच या क्रिकेटवरती राज करतायत. खूप अभिमानाची गोष्ट आहे, खूप सन्मानाची गोष्ट आहे. एवढा मोठा खेळाडू आज आपल्या बरोबर खेळतोय. यावेळेस अप्परकट करण्याचा प्रयत्न, डोक्यावरून चेंडूला खणून काढलाय. दोन क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या पाठी धावतायत, पळतायत, प्रयत्न करतायत. जीवाच्या आकंताने बेंबीच्या देटापासून आता प्रयत्न केले जाणार आहेत, कारण की आज हा क्षण जर का मिस झाला तर संपूर्ण 365 दिवस पुन्हा एकदा परवा 6ची आठवण काढावी लागेल. खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा आहे. पहिले 2 बॉल झालेले आहेत मित्रांनो. धाव फलकावरती आपण पाहतोय की सिंगलची धाव या बॉलवरती घेतली गेली. 2 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. नक्कीच पुढचा बॉल अप्रतिम पाहायला मिळाला. सबमरीन बॉल, जशी समुद्र लगत प्रशांत सर पाणबुडी निघून जाते ना, त्या पद्धतीचा जमिनी लगत निघून जाणारा एक सबमरीन बॉल उमेश सर अतिशय चांगली गोलंदाजी करतायत. हे जर पाहिलं तर मालदन प्रीमियर लीगचे मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ठरलेले आहेत. समोर बॅट्समन आहे, तो देखील मिस्टर MPL पहिल्या पर्वामध्ये ठरलेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे बॅटल आहे मैदानामध्ये. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस जमिनीलगतचा फटका, गोळीचा वेग इथे परिधान केला होता. बॅटीचा फ्लो आपण पाहू शकता. अगदी सरळ बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट लाईक अ एरो, अगदी सरळ फेस ओपन केला गेला. मिडल ऑफ द बॅट चेंडूचा स्पर्श होत असताना 4 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. धाव फलकावरती आपण पाहू शकता मित्रांनो, 2 धावा अंकित केल्या गेल्यात. काय गोलंदाजी चालली आहे. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करावी ना, याचं एक मूर्तिमंत उदाहरण आज उमेश आपल्याला पाहायला मिळतात. आयुष्यामध्ये एखादी गोष्ट आपल्याला नाही मिळाली ना, तर आपण देवाच्या चरणी डोकं फोडतो आणि म्हणतो हे माझ्या नशिबातच नाहीये, आपण प्रयत्नच करत नाहीत. परंतु एकदा उमेश यांना पहा, देवाचा आशीर्वाद थोडासा त्यांच्या शरीरावरती कमी पडला, परंतु आपल्या संघर्षातून, आपल्या जिद्दीने, आपल्या चिकाटीने या गावाचं नाव भारताच्या पलीकडे नेले क्रिकेटमध्ये या खेळाडूने. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेने क्रिकेटमध्ये सर्वात सुरक्षित फटका येतोय, चौकार. डीजे दे धक्का, घे चौका. तर चेंडू चांगला होता, हा पॉली चेंडू होता. त्या चेंडूला कशा प्रकारे कन्वर्ट केले बघा. पावलांचा वापर तर झालाच झाला, परंतु बॉटम हँडचा वापर ताकदीने केला गेला. बॅटला सरळ बॅटीने ते स्ट्रोक खेळला गेला. वाईडिश लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलं गेलं. कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाहीये. वॅकेंट झोनला यावेळेस निवडला गेलं. परिणामादाखल घडतंय काय, धाव फलकावरती पाहायला मिळतोय एक सुंदर देखना MPL चौकार. नक्कीच धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 7 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी, फलंदाजी देखील त्याच पद्धतीची होते. चांगला बॉल वाईडिश लाईनवरती चेंडू रिलीज केलेला पाहायला मिळाला. वाईडिश यॉर्कर, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणतो ना, ते ब्रह्मास्त्र बाहेर काढलेलं पाहायला मिळालं उमेश दादांच्या माध्यमातून. उमेशच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक चेंडू काहीतरी नाविन्यपूर्ण होता. प्रत्येक चेंडूमध्ये एक वेगळी मिस्ट्री होती. प्रत्येक चेंडूमध्ये एक नवीन्य पण होतं. आणि म्हणून की काय आपण पाहतो की या गोलंदाजाला ओळखणं थोडंसं कठीण झालंय की काय म्हणावं लागेल. नवीन खेळाडू जे या मैदानावरती तयार होत आहेत, जे यंगस्टर आपल्याला क्रिकेटमध्ये करिअर पाहू पाहतायत, त्यांनी या गोष्टींना शिकणं गरजेचं आहे. वेगवेगळे चेंडू हे टाकले जात आहेत, आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतो की पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. स्कोर कार्डवरती आले त्या 7 धावा. तर स्क्रीनच्या शेजारी जो प्रेक्षक बसलाय ना, प्लीज तू थोडासा मित्र पाठीमागे हो, खाली उतर प्लीज. आयोजन कमिटी तो स्क्रीनवालेच आहेत का? ठीक आहे, थँक्यू. म्हणजे मॅनेजमेंट टीमने अतिशय चांगली दक्षता घेतलेली आहे स्क्रीनची देखील. पहा स्क्रीनवाले, पुढच्या वर्षी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तुमच्यापेक्षा जास्त दक्षता या ठिकाणी आमच्या मॅनेजमेंट टीमच्या माध्यमातून घेत असताना पाहायला मिळते. दुसरं षटक घेऊन गोलंदाज ट्रॅकवरती एक उत्कृष्ट गोलंदाज आलेला पाहायला मिळतो. बॉलरचं नाव कळवा प्लीज. अजित.
लेफ्टमोर विकेट. वाव, काय फटका आहे हा. फटका नव्हता तो 440चा हा झटका होता. डीजे ऑन. आवडे संपूर्ण मालदान पंचकृषीमध्ये प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आहे प्रशांत सर. काय मारुती सर, फटका या होता. खेळाडूचा ध्येय बांधा पहा, या खेळाडूची शरीर यष्टी पहा. एखादा लहान मुलगा त्याच्या समोर आला तर भिवून घरून पळून जाईल एवढा मजबूत हा खेळाडू आहे. गोलंदाजाने अगदी स्लॉट मध्ये दिला, चेंडूला फिळकावून लावला सरळ बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये. काय फटका सजवला होता अगेन्स्ट द स्पिन. अशा प्रकारे फटकेबाजी करणं तेवढं सोपं नाहीये. शफल अक्रॉस द लाईन क्रिकेट खेळलं जातं सध्याच्या घडीला, कारण की राईटी हाताच्या बॅट्समनला अक्रॉस द लाईन, ऑन साइडला स्क्वेअर लेग, डिफाईन लेग, मिड विकेट हे फेवरेट झोन आहेत, याची शंका नाहीये. परंतु तेवढं चांगलं टायमिंग करणं ही तेवढी सोपी गोष्ट नाहीये. नक्कीच नक्कीच. असे जेव्हा बॅट्समन समोर येतात ना, तेव्हा ते बऱ्यापैकी जर पाहिलं तर ते चेंडू स्लॉट मध्येच घेतात. तशाच पद्धतीने चेंडू स्लॉट मध्ये घेतलेला पाहायला मिळाला. यावेळी चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. हा चेंडू थोडासा पुढे रिलीज केला, म्हणजे फुलर लेनचा चेंडू रिलीज केला. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर ते अयशस्वी जरूर ठरला, परंतु कमबॅक पाहणं खूप अवघड. तोच कमबॅक जर पाहिलं तर या गोलंदाजाने केलेला पाहायला मिळाला. 14 धावा स्कोर कार्ड वरती आलेत. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय फिरकीचा जादूगर. अक्षरशः आपण पाहतो की आपल्या बोटांची जादू या चेंडूवरती अशा प्रकारे दाखवली गेली आहे की समोर असलेला बलाढ्य फलंदाज त्याची अक्षरशः गिरकी उडवली गेली आहे. डावखुर हाताचा गोलंदाज हा का जादुई गोलंदाज म्हणलं जातं. प्रत्येक संघ मालक, प्रत्येक कॅप्टन जेव्हा संघाची बांधणी करतो, टीम बनवत असतो, तो त्यावेळेला पहिले एकच वाक्य म्हणतो, मला पहिले 2 लेफ्टम गोलंदाज माझ्या टीम मध्ये पाहिजे. कारण की सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये डावखुर हातांच्या गोलंदाजांनी जे क्रिकेट दाखवलंय त्यासाठी नक्कीच कौतुक करावं लागेल. काय टाकलाय चेंडू. यावेळेस आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती असलेला अमेय चेंडूला अक्षरशः शोधतोय. धुंडो रे साजना धुंडो, गेंद को ठीक से धुंडो, हेच काहीतरी आकाश सांगतोय आता अमेयला. चेंडू येतोय निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर ते अयशस्वी जरूर ठरला, परंतु त्यानंतर त्यांनी टप्पा चेंज केला. ही खूप जमेची बाजू आहे. प्रत्येकाला आपला कमबॅक पाहणं खूप आवडतं आणि तोच कमबॅक पाहायला मिळाला या गोलंदाजाचा. अजितची जर गोलंदाजी आवडली असेल ना, 5 बॉल निर्धाव टाकले. जरा जोरदार टाळ्या होऊ जाऊ देत. काय देखणी गोलंदाजी राहिली या गोलंदाजाची. डावकुऱ्या हाताचे गोलंदाज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये का सातत्याने हवी असतात याचं पुन्हा एकदा मूर्तिमंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला, त्याच्यानंतर धाबे दणानले होते. थोडंसं प्रेशर गोलंदाजीवरती होतं, मनोबलाचं खच्चीकरण झालं होतं. कमबॅक बघा, पूर्णपणे प्रेशर बाजूला ठेवला, आपला स्वाभाविक खेळ दाखवला, आपला नॅचरल गेम दाखवला. बोटांची जादू टप्प्याच्या बरोबरीने दाखवली गेली. यष्ट्यांच्या मागे असलेला क्षेत्ररक्षक आपली भूमिका चोखपणे बजावून गेला. 5 सलगचे निर्धाव चेंडू चांगल्या फलंदाजाच्या विरोधामध्ये टाकणं उग नव. षटकाचा होता खेळ समाप्त. नक्कीच आता जर पाहिलं तर बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाज स्ट्राईक वरती सुद्धा कर्णधार आलेला पाहायला मिळतो. राजू समोर बॅटिंग करत असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत ते संदीप पवार, मिस्टर MPL पर्व पहिले. आणि सलगच्या 3 पर्वामध्ये पाहिलं तर उमेश काळे बापू जर पाहिलं तर मिस्टर MPL ठरलेले आहेत. नक्कीच कौतुक करावं तेवढं थोडं आहे मालदान प्रीमियर लीगचं. आणि आत्ता जरी पाहिलं ना सर, तरी आमच्या माता भगिनी असून देखील या मैदानावरती थान मांडून बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळजवळ 1 वाजलेले आहेत. आज नक्कीच या स्पर्धेला 4 चांद लावले. डोक्यावरती घेतलेली ही सर्व स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते प्रेक्षकांनी. तर राजू आलेत नवीन गोलंदाज. बॉलिंग मार्कवरती आपण पाहू शकता. तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय संदीप पवार आपल्याला पाहायला मिळतात. संदीपनी जास्त काही योगदान स्कोर कार्ड वरती दिलेलं नाहीये. तर बघूयात पहिल्या चेंडूचा सामना करत असताना कशा प्रकारे तो फलंदाजी करेल. गरज आहे मोठ्या फटक्यांची आणि ते मोठे फटके इथे पाहायला मिळतील का. यावेळेस फसवा चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा काटा बदलतोय, आतमध्ये येतोय, शरीराचा वेध घेतोय, डॉट बॉलची सांगता करतोय. याआधी आपण आकाशला पाहिलं, याआधी आपण उमेशला पाहिलं. आता आपण पाहतो की राजू मैदानाच्या आतमध्ये आलेत. राजू बन गया जेंटलमॅन. कदाचित हाच प्रश्न पडलाय.
नक्कीच त्याच्या ऍक्शन जर विचार केला ना थोडीशी फसवी ऍक्शन त्याची राजूची पाहायला मिळते. शेवटची चेंडी जर पाहिलं तर हात स्टॉप करतोय आणि त्यानंतर बॅट्समनला बघून परत चेंडू रिलीज करतोय. त्यामुळे बॅट्समनला जर पाहिलं तर त्याच्या फुटवर्कवरती शेवटपर्यंत लक्ष आहे. हा चेंडू थोडासा वाईडिश लाईनवरती रिलीज केला. या चेंडूवरती नक्कीच 2 धावा आलेल्या पाहायला मिळतात. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 16 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. माझ्यासोबत श्रीकांत साबळे सर द व्हॉइस ऑफ द मालदन, त्याचबरोबर भरत जाधव सर देखील जर पाहिलं तर मालदन गावचं नाव जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करणारी ही 2 जोडी त्यांचं देखील आम्ही नक्कीच कौतुक करतो. यावेळी देखील चांगला बॉल या गोलंदाजाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं प्रशांत सर, त्याचे चेंडू जास्त वरती येत नाहीयेत, त्यामुळे कमरेच्या खालीच चेंडू राहतात, त्यामुळे चेंडू पिकअप करता येत नाहीयेत. एकंदरीत जर का सांगायचं म्हणलं तर प्रत्येक गोलंदाजीची एक शैली असते, ती शैली त्याला वेगळं पण देत असते, त्याला थोडंसं स्पेशालिटी देत असते. आणि ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय राजू, त्याची ऍक्शन बघा थोडीशी खांद्याच्या अगदी पॅरलल येते, थोडासा चेंडू हलकासा खालती राहतोय. आठवण झाली केदार जाधवची. अशाच प्रकारे केदार जाधवने कित्येक तरी फलंदाजांना वेट लावलं होतं, परंतु यावेळेस बॅटीज आउटसाइड एज घेतोय. थर्ड बॅट मध्ये चेंडू सरसावतोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या पाठी धावतोय, पळतोय, प्रयत्न करतोय. एक पेक्षा जास्त काही मिळत नाहीये. कुठे गेला तो चांगभलचा संघ, ज्यांनी कालच्या दिवसामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. ज्या ज्या वेळेला चेंडूला बघावं त्या वेळेला आकाशाला स्पर्श होत होता, तो चांगभलचा संघ आता मैदानामध्ये स्वतःला शोधतोय की काय म्हणावं लागेल. आज तर रविवार आहे, चांगभलचा दिवस आहे, परंतु आज हा चांगभल संघ थोडासा शांत पाहायला मिळतोय. सर्वजण बघताय त्या गोलंदाजीकडे, ज्या प्रकारची गोलंदाजी चालली आहे. कौतुकांचा वर्षा होतोय सध्याच्या घडीला. अजून मॅच संपलेली नाहीये, कारण की संदीप आहे. संदीप मोठमोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकतो, कारण त्यांच्यामध्ये नक्कीच ती क्षमता आहे. संदीप आणि समोर जर पाहिलं तर छोटा राखीस, याच्यामध्ये नक्कीच क्षमता आहे, कारण की मोठमोठे स्ट्रोक त्यांच्या बॅटीतून येऊ शकतात. परंतु आतापर्यंत पाहिलं तर गोलंदाजांनी जखडून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. 50+ वॉरियर या संघाच्या जमेची बाजू, गोलंदाजाचा तोफखाना आहे त्यांच्याकडे. यावेळेस बॅकफुट वरती गेले, जागा बनवली, वेट ट्रान्सफर केलं मागच्या पायावरती, त्यानंतर पुल एक्झिक्यूट करत असताना मिड विकेट मध्ये चेंडू सरसावतोय. प्रोटेक्शन तिथे तैनात केले गेले, भिंत उभी केली गेली. ही भिंत मात्र चेंडूवरती येते, चेंडूला गॅदर करते, तोपर्यंत अवघी सिंगलचीच धाव स्कोअर कार्ड वरती अंकित होते. षटकाचा होतोय खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्त तर आपण पाहू शकता स्कोअर कार्ड वरती धावा अंकित केल्यात 19. या षटकामध्ये देखील सर 5 धावा खर्च केल्या गेल्यात. काय कमालीची गोलंदाजी चालली आहे. अगदी आपण पाहतो की आमच्या कॉम्बॉक्स मध्ये एक ज्येष्ठ खेळाडू बसलाय, जो चांगभलं संघाचं नेतृत्व करतोय. त्याच्या चेहऱ्यावरती देखील अभिमानाचे क्षण पाहायला मिळतात. जरी विरोधक असला तरी काय फरक पडत नाही. त्या खेळाडूने चांगला खेळ दाखवलाय, तर चांगल्या खेळाडूला दाद दिलीच पाहिजे. आणि असा जेव्हा खेळाडू भावना, अशी जेव्हा स्पोर्ट्समन स्पिरिट असते ना, त्यावेळेला क्रिकेटचा उत्कर्ष निश्चित स्वरूपाने होतो. ना राजकारणासाठी ना स्वार्थासाठी, ना राजकारणासाठी ना स्वार्थासाठी एक क्रिकेटची स्पर्धा हवी आहे मित्रांनो, मालदनच्या क्रिकेटच्या उत्कर्षासाठी. आणि नाव आहे या स्पर्धेचं मालदन प्रीमियर लीग, जी आपण डोळ्याच्या समोर पाहताय. नक्कीच याची देही आणि याची डोळा ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज ट्रॅकवरती अनिकेत आलेला पाहायला मिळतोय. समोर संदीप आहेत. संदीपनं आतापर्यंत जर पाहिलं तर थांबवून ठेवलेलं पाहायला मिळते, परंतु जास्त वेळ आपण संदीपला थांबवू शकत नाही, कारण ही वादळापूर्वीची शांतता आहे की काय आपण पाहूया. अनिकेत आलाय, शेवटचं नाही तर 4थं षटक घेऊन आलेला पाहायला मिळते अनिकेत. समोर संदीप आपल्याला पाहायला मिळतात. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो. सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतो. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती चेंडू उचललाय, फेकून दिलाय, 1 बाउन्स, सीमारेखा पार, आलाय चौकार. डीजे नितीन दादांवरती लिहिलं गेलेलं हे गीत आता ते मैदानाच्या आतमध्ये वाजू लागले. नितीन दादांचा कार्याचा गौरव करणारी क्रिकेटची स्पर्धा. जिंदगी के अभी कई इम्तिहान बाकी है, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है. सुरुवात झाली राजकीय क्षेत्रातल्या करिअरला, परंतु एकंदरीत सांगायचं म्हणलं ना तर उज्ज्वल यशाचं भविष्य अक्षरशः त्यांची वाट पाहते की काय. विकासाची एक नवीन व्याख्या आज मात्र या मालदन परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक नवीन विकासाचा तरुण आपल्या हातामध्ये एक उंच ध्येय घेऊन निघालाय, फक्त आणि फक्त जनसेवा करण्यासाठी. आणि हेच काहीसं सांगते ही क्रिकेटची स्पर्धा.
नक्कीच धावसंख्या पहिलं धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 23 धावा. नक्कीच व्हाईट बॉल, जास्त बादला चेंडू सोडून दिलेला पाहायला मिळाला. पंचाचा इशारा, इट्स व्हाईट बॉल. नक्कीच निधी दादाचं आम्ही कौतुक करतो, कारण की या खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ दादांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेलं आहे. कारण ग्रामीण विभागामध्ये मालदण सारख्या छोट्याशा खेड्यामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा नॉट अ जोक. हा प्रकार प्रॉपर टाइम झालेला नाही. बॅटचा फेस थोडासा लवकर क्लोज झाला तरी देखील चेंडू निघून जातोय सीमा रेखा पार, निघून जातोय चौकार. नजर हटी और दुर्घटना घटी. जिथे काही नव्हतं तिथे 4 धावा मिळत आहेत. यावेळेस घडते तरी काय मैदानाच्या आतमध्ये, ना दसरा ना दिवाळी, बोनस सुरू झालाय मैदानाच्या आतमध्ये. एक टर्निंग पॉइंट मॅचला कलाटणी देऊ शकतं. अशा प्रकारची एक चूक पुन्हा एकदा चांग भलं 11 संघाला मैदानाच्या आतमध्ये खेचून आणू शकते. एवढं कॅज्युअल बिहेवियर करून चालणार नाहीये 50+6 संघ. ज्या प्रकारचा तुमचा प्रवास या संपूर्ण कॅम्पेन मध्ये राहिलाय, एक शिस्तबद्ध संघ, एक जबाबदार संघ म्हणून तुमच्याकडे पाहिला जातोय, आणि तुमच्या विरोधामध्ये असलेला संघ फक्त आणि फक्त वाट बघणारा संघ आहे. तुम्ही एक छोटीशी हुलकावणी त्यांना दिली ना, हो त्याचं नव्हतं करू शकतो एवढी ताकद हा चांग भलं संघ ठेवतो. नक्कीच नक्कीच सर, क्रिकेट हा खेळ असा आहे की तो जंटलमन लोकांचा खेळ मानला जातो. चांगला बॉल अप्रतिम बॉल पाहायला मिळाला. आउटसाइड डी ऑफ स्टंप टप्पा रिलीज केलेला पाहायला मिळाला. बॅक ऑफ द हँड चेंडू रिलीज केलेला पाहायला मिळाला. अतिशय चांगली गोलंदाजी, अतिशय जबरदस्त गोलंदाजी या यंगस्टर खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच अनिकेत अप्रतिम बॉल. अनिकेत बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सडपातळ शरीर, यष्टीचा कमी वयाचा एक नवोदित चेहरा, एक रायझिंग स्टार यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये अनिकेतची राहिली आहे, चर्चेचा विषय हा खेळाडू देखील बनलाय. यावेळेस वेगवान चेंडू पॅड लाईन वरती टाकण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूला पिच केलं गेलं. फलंदाजाकडे कुठल्याही प्रकारे प्रत्युत्तर नव्हतं. डॉट बॉल, शून्याचा पाडा वाचला जातोय की काय असं वाटू लागले मारुती सर. ज्या प्रकारची गोलंदाजी चालली आहे, संदीप सारख्या मोठ्या फलंदाजाला अशा प्रकारे बांधून ठेवणं हा एक जबरदस्त खेळाचा प्रकारच म्हणावा लागेल की काय. नक्कीच चांगला बॉल, अप्रतिम बॉल. हा देखील अतिशय उत्कृष्ट चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर तसाच निघून गेला. शरीराचा वेध घेऊन चेंडू जर पाहिलं तर पॉइंट हिजम मध्ये गेलेला पाहायला मिळाला. म्हणजे या षटकामध्ये अनिकेतने प्रभावित केलेलं पाहायला मिळालं. अनिकेतला प्रेमाने जर पाहिलं तर प्रेम म्हटलं जातं, आणि प्रेमाचा संदेशच या ठिकाणी मालदण प्रीमियर लीगच्या माध्यमातून दिलेला पाहायला मिळाला. अर्थातच निधी दादा यांच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा. 29 धावा. अजून यांचा कोणताही गडी सर बाद झालेला नाहीये, तरी देखील धावांना रोखण्याचं काम केलंय. 4 षटकामध्ये 29 धावा म्हणजे तोफखाने आहेत. 50+ हे तोफखाने आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम मध्ये एक अनुभवी गोलंदाज असला ना, तर इतरही गोलंदाज त्याच प्रकारे गोलंदाजी करतात की काय असं म्हणावं लागेल. 4 षटकांचा झालाय खेळ समाप्त. 29 धावा धाव फलकावरती आल्या आहेत. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. या 6 बॉल मध्ये किमान 2 ते 3 मोठे फटके जरी आले तरी देखील सामन्याला कलाटणी बसेल. परंतु गोलंदाजी मार्कवरती कोण आलाय तर सुनील दादा. गेल्या मॅच मध्ये 6 चेंडूमध्ये 6 धावा हव्या असताना अक्षरशः मॅच डिफेंड केली आणि पुन्हा एकदा दाखवून दिलं की क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे. पहिला बॉल अप्रतिम पाहायला मिळाला. कट केलाय, स्क्वेअर कटचा फटका. चेंडू पाठीमागे थोडीशी चुकी झालेली पाहायला मिळते. त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये झालेलं आहे. तिसऱ्या धाव्याचा कोणताही प्रयत्न होणार नाहीये. सुनील दादा यांनी जर पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना तो सामना डिफेंड केला आणि जवळजवळ कॅश प्राइजचा विचार केला ना तर 30,000 रुपये कॅश प्राइज त्यांना मिळालंय. 30,000 रुपये. बघा, 30,000 रुपयांचा कॅश प्राइज मिळायला यासाठी कौतुक करूयात, परंतु प्रशासनाचा नियम आहे 30% TDS कॉमेंट्री बॉक्स मध्ये द्यावाच लागेल. नक्कीच लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड हा फटका खेळला जातोय. बॅक टू दी बॉलर ड्राय पाहायला मिळते, परंतु या चेंडूवरती फक्त एक सिंगल आलेली पाहायला मिळते. गोलंदाजाचा इरादा स्पष्ट आहे, चेंडू स्लॉट मध्ये द्यायचे नाहीत. लोअर फुल टॉस, फुलर लेनचे चेंडू स्लॉट मध्ये न देता, लेंथ बॉल न टाकता, कारण की हे शेवटचं स्लॉकचं षटक आहे. अंतिम षटक असणार आहे, निर्णायक षटक असणार आहे. या पुढचा प्रवास या षटकावरती डिपेंड असणार आहे. घडते तरी काय पाहावं लागेल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. नक्कीच स्विंग अँड मिस
बॅट खूप वरून निघून जात असताना पाहायला मिळते. चेंडू लॉंगस्टॉप रिजन मध्ये नॉनस्टॉप निघून जातोय की काय. दरम्यान 2 धाव्याचा प्रयत्न सुरू आहे. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या धाव्याचा कोणताही प्रयत्न होणार नाहीये. समोर पाहिलं तर अजित छपट चित्त आहे. हे जर बॅट्समनचा विचार केला ना अमयचा, त्याच्या फुटवर्कचा थोडासा मॅटर करतोय, कारण पाय चालणं खूप गरजेचं आहे. तुम्ही प्रत्येक चेंडू स्लॉटमध्ये घेऊ शकत नाही, त्यासाठी फुटवर्कचा वापर देखील खूप महत्वाचा आहे. बघा मारुती सर नक्की गेलाय तरी कुठे चांग भल्याचा संघ जो मैदानाच्या आतमध्ये एकेका धावासाठी अक्षरशः जीवाच्या आकंताने प्रयत्न करतो. अशीच काहीशी घटना 83च्या वर्ल्ड कपच्या वेळेला झाली होती. जग जेता वेस्ट इंडिज जगावरती राज करत होता, परंतु त्याला पाणी पाजण्याचं काम भारतीय संघाने केलं आणि तसंच काहीशी आठवण इथे झाली आहे. यस, तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण या ठिकाणी वाईट चेक करतोय, तर प्लीज गुड आहेत तिसरे पंच, आपण वाईट चेक करा प्लीज. मालदन प्रीमियर लीग एक मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची क्रिकेट स्पर्धा आज जर पाहिलं तर 1 वाजून गेलेले आहेत. तेथे देखील प्रेक्षक जर पाहिलं ना, प्रेक्षकांचा भरणा आहे, तुडुंब गर्दी, प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक. नक्की मारुती सर आभार मानायचं तरी कुणाचं? मंडीप डेकोरेटर्सचं का LED स्क्रीनचं, लाईटवाल्यांचं का ग्राउंड मनचं, बॅनरवाल्याचं का DJ वाल्याचं, खुर्चीवाल्याचं का टेबलवाल्याचं, आयोजकांचं का पाहुण्यांचं, का लाईव्हचं मानायचं का कॅमेरामनचं मानायचं, कॉमेंट्रेटरचं मानायचं का गुणलेखकाचं मानायचं, अंपायरचं मानायचं का पाठच्या आपल्या सपोर्ट सिस्टमचं मानायचं? सर्वांचं 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 मनाच्या अंतःकरणातून पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांचीच ताकद या स्पर्धेला लाभली. रेड सिग्नल, नो बॉल, खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडल्यामुळे हा नो बॉल घोषित केलाय. हा आभार कोणाचं मानायचं तुम्ही म्हटलं ना, हे आभार कोणाचं मानायचं? एकच वादा, नितीन दादा आणि नितीन दादा, त्यांचं तुम्ही आभार माना, कारण की त्यांच्यामुळेच ही संपूर्ण स्पर्धा उभी राहिलेली आहे. नो डाऊट प्रत्येकाने खारीचा वाटा या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी घेतलाय, तर त्या सर्वांचा आपण ऋणी राहूयात, सर्वांचा आपण धन्यवाद व्यक्त करूयात, सर्वांचा आपण आभार व्यक्त करूयात. चूक भुलीने जर का काही चूक झाली असेल तर क्षमा व्यक्त करा, छोटा भाऊन समजून माफ करून टाका, परंतु येणाऱ्या भविष्यामध्ये याहून मोठं अधिक क्रिकेट झालं पाहिजे याच्यावरती विश्वास दर्शवा. नक्कीच हा विजय जर पाहिला तर क्रिकेटचा विजय झाला पाहिजे, कारण की क्रिकेटमध्ये राजकारण अजिबात आलं नाही पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र बांधून ठेवण्याचं काम आज मालदन प्रीमियर लीगच्या माध्यमातून करत आहे. एक चांगला आदर्श तुम्ही ठेवला आहे. नक्कीच तुम्हाला आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देतो. जातो मॅचच्या दिशेने. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 35 धावसंख्या गेलेली पाहायला मिळते. या चेंडूला फक्त फ्लिक केलेले पाहायला मिळते. शॉर्ट मिड विकेट डिझाइन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, हलवून देत नाहीयेत, जाग्यावरती ब्लॉक करण्याचं काम, पायामध्ये जणू साखळ दंड बांधलेले आहेत. फलंदाजी करणाऱ्या टीमला हँडब्रेक लावलाय. नक्कीच हा जर पाहिलं तर डाऊन दी लेग व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज जर पाहिलं ना तर अतिशय जबरदस्त अनुभवी गोलंदाज आहे. क्रिकेटचा खूप मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. यावेळी नक्कीच शोल्डर सारखा वापर केलेला पाहायला मिळाला. पंचाचा इशारा आपण काय येतोय पाहूया. यस, इट्स व्हाईट बॉल. जास्त उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट बॉल आहे, कारण की डोक्याच्या वरून चेंडू रिलीज झाल्यामुळे स्क्वेअर लेग पंच जर पाहिलं तर श्रवण पवार माध्यमातून हा व्हाईट बॉल दिलेला पाहायला मिळेल. 38 धावा झाल्यात. 1 फॉर दी ओव्हर कॉल दिला गेला पंचांच्या माध्यमातून. नेक्स्ट विल बी द नो बॉल. काहीशी ही सूचना अंपायर देत आहेत गोलंदाजाला. हो स्टँड अँड डिलिव्हर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बीट करतायत. अगदी डोळ्यांच्या समोरून चेंडू जातोय. फलंदाजाला प्रश्न विचारतोय, किरीश का गाना सुनेगा? हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. या इनिंग मधील हा शेवटच्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक येतोय की काय? हो, आलाय. टार्गेट सेट करणारा हा शेवटच्या चेंडूवरती आलेला आहे तो षटकार. आणि फायटिंग धावसंख्या सर बनवलेली आहे. फायटिंग स्कोर बनवलाय, कारण की आता जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असेल ती
44 धावांची आवश्यकता आहे. 44 धावसंख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर विक्रम मोरे सर आणि परशुराम पाटील सर यांना विनंती आहे आपण स्टेजवरती या संपूर्ण स्पर्धेची जर पाहिलं तर समालोचन करण्याची संधी मला मालदन प्रीमियर लीगने भरत जाधव सर असतील, श्रीकांत साबळे सर असतील, त्याचबरोबर पाहिलं तर आमची संपूर्ण आयोजन कमिटी, नितीन दादा, संपूर्ण मालदन प्रीमियर लीगने मला दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. माझा प्रवास, माझी कॉमेंट्री याच ठिकाणी थांबतीये. याच ठिकाणी मी रजा घेतोय या स्पर्धेसाठी आणि 2027 साठी या स्पर्धेला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. असंच मालदन प्रीमियर लीगचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हावं अशी मी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो. जय शिवराय, जय क्रिकेट, जय महाराष्ट्र. थँक्यू. राहुल दादा पेंढारकर आणि नितीन दादा, तुम्ही मला संधी दिली या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची. मालदन वासियांचं देखील धन्यवाद व्यक्त करतो. आमचं समालोचन तुम्ही कप्प कानाने ऐकलं याबद्दल. तर मी प्रशांत पुजारी, माझा प्रवास देखील या स्पर्धेतला इथेच थांबतो. यापुढील या संपूर्ण स्पर्धेचा पुढचा सूत्रसंचालनाचा कार्यभार सांभाळण्यासाठी मी विनंती करतो अर्थात भरतजी जाधव सर आणि त्याचबरोबर आपले लाडके साबळे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. येतोय त्यांच्यासाठी आपण पैठणी ठेवल्या होत्या. आदरणीय संस्थापक राहुल दादा यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर गुंजाळकर कापड दुकानचे सर्व आदरणीय रमेशजी गुंजाळकर साहेब यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या होत्या. 7 लकी ड्रॉनची नावं मी ते पुकारतोय, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. पहिलं नाव आहे कलावती आसळकर. पहिलं नाव होतं कलावती आसळकर. दुसरं नाव संजना शिंदे. दुसरं नाव आहे संजना शिंदे. त्यानंतर तिसरं नाव सुषमा माने. सुषमा माने हे तिसरं नाव आहे. चौथं नाव आहे पूनम माने. पूनम माने, तुम्ही तुमचं 4थ्या नंबरची तुमची चिठ्ठी निघालेली आहे. त्याचबरोबर 5वं नाव आहे दीपाली ढेब. आणि 6वं नाव आहे शालन बोत्रे. आणि 7वं नाव गौरी गुंजाळकर. ही 7 नाव आहेत ज्या राहिलेल्या 7 पैठणीच्या मानकरी ठरलेल्या आहेत. ज्यांची नावं आम्ही इथे पुकारलेली आहेत त्यांनी यायचं आहे, अतिथी कक्षासमोर आपलं नाव सांगायचं आहे आणि पैठणी घेऊन जायचं आहे. मयूर दादा स्कोरिंगसाठी या प्लीज. प्लीज कोणीतरी या स्कोरिंगसाठी या. प्लीज लगेच या, कोणीतरी या. स्कोरिंग म्हटलं की आमचे विनोद दादा येणार का, तर 100% येणार. विनोद दादा म्हटलं ना तर एक उत्कृष्ट गुणलेखक आहे. यस, नो खर्चा पाणी, ओनली दम बिर्याणी असं काम राहिले. जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर MPL सलग 3 पर्व राहिलेला खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती. पंच आपण 2 मिनिटं थांबायचं आहे. आपण ऑफलाईन स्कोरिंग साठी नाव नोंद करत आहोत. चेक. जाऊया आता मॅचच्या दृष्टीनं. त्याचबरोबर ओमकार इलेक्ट्रॉनिकचे सर्व दिलीपजी यशवंत जाधव यांनी लकी ड्रॉ मध्ये पुरुषांसाठी मिक्सर दिला गेला होता आणि दुसऱ्या मिक्सरचे मानकरी ठरले आहेत
दत्तात्रय यादव. दुसऱ्या मिक्सरचे मानकरी आहेत दत्तात्रय यादव. माझं नाव तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तर तुम्ही अतिथी कक्ष समोर यायचं आहे आणि आपला लकी ड्रॉ मधील मिक्सर घेऊन जायचं आहे. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. वेलकम. यस, थँक्यू सो मच भरत सर. आपण पाहतोय 50+ वॉरियर संघाला जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. संकेत मोरे गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. 33,000 पॉइंटचा खेळाडू. दुसरा बॉल आणि त्याच टप्प्यावरती टाकण्याचा प्रयत्न आणि ते धावचीची संधी होती पण नॉट स्ट्राईक एंड वरती फेक होणं गरजेचं होतं. स्ट्राईक एंड पकडला गेला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तुषार काळे यांच्याकडे स्ट्राईक आहे. तुषार काळे आणि उमेश बापू ही जोडी मैदानामध्ये उतरली गेली आहे. दमदार ही स्पर्धा माननीय आदरणीय नितीन काळे दादा यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली ही दमदार आणि जोमदार आणि अभिमानास्पद स्पर्धा या मालदन गावाच्या नावाची ही स्पर्धा आपण पाहतोय. संपूर्ण पंचक्रोशी आज एकवटली गेली आहे कैलासवाची सौ माधुरताई क्रीडा नगरीमध्ये. बॅकफुटवरती गेले, जागा बनवली, रूम बनवली, टप्पा 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 आणि इथे मात्र अगदी अंतिम क्षणी सीमारेषे लगत चेंडू चालला होता पण प्रेक्षक वर्ग राणादादा चेंडू सेफ आहे. यस, चेंडू सेफ आहे. सेफ चेंडू आहेत. नाना होते 53 वर्षाचे खेळाडू, MPL मधील सर्वात अनुभवी खेळाडू. नाना धावत सुटले, चेंडू चांगल्या रीतीने रोखला गेला. 45चा पाठलाग सुरू आहे. आणखीन एक चांगला बॉल अचूक टप्प्याचा भेदक मारा करत आहे. गोलंदाजी मार्कवरती संकेत मोरे. चेक. या ठिकाणी जे आपण पैठणी ठेवली होती संस्थापक राहुलदादा पेंढरकर आणि गुंजाळकर कापड दुकानचे सर्व आदरणीय रमेशजी गुंजाळकर साहेब यांच्या माध्यमातून दिली गेली होती. कलावती आसळकर ठरल्या होत्या पहिल्या मानकरी. त्यांना इथे आदरणीय माने साहेबांच्या शुभ हस्ते आपण पैठणी देत आहोत. मिक्सर स्वीकारण्यासाठी या व्यासपीठावरती गुंजाळकर यांचं दुसरं नाव निघालं होतं. ओहो, बरं तर मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय पहा. उमेश बापू यांचा झेल सुटलाय. कॅच सुटले का मॅच सुटले पकडा कॅच. त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात पुढील पैठणी दीपाली ढेप. आदरणीय सुनील काका आपणाला विनंती असेल आपण देखील यायचं. आपल्या शुभ हस्ते देखील आपण एक पैठणी देणार आहोत. सुषमा माने. या स्पर्धेमध्ये मालदन मधील प्रगतशील शेतकरी प्रथमेश काळे आमचे पप्पू भैया उपस्थित झालेत. भैया आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. कानामध्ये कान मंत्र अमय काळे देत असताना योगेश देसाई यांच्या उमेश काळे बापू यांना संधी भेटली आहे. संधी तर सोडत करावं लागेल. शिंदे पुढील मानकरी आहेत त्यांनी देखील यायचे. संजना शिंदे. सुंदर गोलंदाजी योगेश देसाई यांची ब्लॉकल होल्ड. उमेश बापू यांना जागीच उभं करून ठेवले. 45 धावा बनवायच्या आहेत. 45 धावांचा पाठलाग सुरू आहे. सुंदर ही स्पर्धा. सायंकाळचं संध्याकाळचं वातावरण, सोनेरी दुनिया, शेवटची मॅच. आदरणीय प्रतापरावजी काळे आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण पुढील पैठणी देणार आहोत. शालन बोत्रे या ठरल्या होत्या पैठणीच्या मानकरी. मी कैलासवासी सौ माधुरीताई प्रतापराव काळे देशमुख क्रीडा नगरीचे सर्व प्रतापरावजी काळे यांना विनंती करू आपल्या शुभ हस्ते आपण ही पैठणी देऊयात.
अलॉंग द ग्राउंड खेळलेला चेंडू एक सिंगल येते. एका सिंगल बरोबर धावपलकावरती धावा आहेत एकूण 7 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अतिशय कंजूस गोलंदाजी होतीये. बापू यांच्यावरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न वारंवार गोलंदाजी मी विनंती करत करत आहेत. आहेत राजेश काळे आपल्या शुभास्ते देऊयात पुढील पैठणी. धनंजय काळेंच्या आणि राजेश काळे आपल्या शुभास्ते देऊया पुढील पैठणी. पूर्ण माने ठरत्या. बॉलर तयार योगेश. फ्लिक करण्याचा प्रयत्न, दिशा दिले, ग्लान्स केलाय चेंडू. चेंडू मात्र टप्पा टप्पा चाललाय फाईनच्या दिशेला. एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव घेण्यात असताना सुंदररित्या रनिंग बिटवीन द विकेट. अगदी पायातील वेग वाढवला. पाय असावे जमिनीवरती, कवे तंबर घेताना हसू असावे ओठांवरती. धाव चोरून नेताना धाव चोरली आणि मैदानामध्ये एकीत रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं. 2 धावा धाव पलकावरती आहेत. धावा एकूण 9 आकड्यावरती पोहोचले गेलेत. योगेश देसाई अचूक टप्प्याचा भेदक मारा करत आहे. कमालीची गोलंदाजी करत आहेत. मेगा फायनलचा सामना, चित्तथरारक सामना, चित्तभेदक सामना आपण पाहतोय. फुलटॉस बॉल अक्रॉस द बॅट खेळलाय. डीप मध्ये आहे खेळाडू. एकच सिंगल. दुसरीसाठी तुषार आलेत, पण इथे बापू आहेत हुशार. बापू यांनी सांगितलंय तुषारांना, तुषार आपण जागीच थांबायचं आहे. थांबवलंय तुषार यांना, कारण इथे संयमाचा डावपेच, संयमाचा खेळ करणं गरजेचं आहे. लो स्कोरिंग मॅच आहे, पण लो स्कोरिंग मॅच हँड व्होल्टेज होताना आपण पाहिली आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू हवेत, फक्त दिशा दिले पॉइंटला. डीप मध्ये आहेत महेश. एक धाव घेतले. दुसरीसाठी पुन्हा धावा धाव, धावा धाव आणि दुसरी देखील धाव त्याच वेगाने कंप्लीट होते. 2च्या मदतीने धावपलक जाईल पुढे. धावा आहेत एकूण 12 धावा धावपलकावरती पोहोचलेत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट. 2 षटकांच्या अखेरीस धावपलकावरती धावा आहेत एकूण 12 धावा. चेंडू आहेत 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. आपण संपूर्ण समीकरण स्क्रीनवरती पाहतोय. सुरभी लाईट अँड स्क्रीन, सुरभी यांची स्क्रीन आपण पाहतोय आणि या स्क्रीनवरती समीकरण आपण पाहतोय. 18 चेंडू 33 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक केला जातोय. तत्पूर्वी आपण डीजे पारस यांच्याकडे जाणार आहोत. मालदन प्रीमियर लीगचा आपण टायटल सॉन्ग ऐकणार आहोत. खेळ मर्दांचा वरच्या दर्जांचा मालदनचा प्रीमियर लीग आला रे, आणि हा प्रीमियर लीग अंतिम टप्प्यात आहे. मालदन प्रीमियर लीगचा आपण टायटल सॉन्ग, सुंदर संगीत. वेलकम डीजे. नितीन कदम, आपल्याला विनंती आहे की आपण एम्पेल कमिटीचे विद्यमान अध्यक्ष अहमद सरांशी संपर्क साधायचा आहे. गोलंदाजी मार्क वरती प्रथमेश आहे तयार लढण्यासाठी. पहिल्याच बॉल प्रथमेशचा. बापू यांनी फक्त डिफेन्स केला ऑन साइडला. धाव घेण्याचा प्रयत्न तुषार करतोय. बापू सांगत आहेत नको, जागीच थांबायचं आहे. जागीच थांबवलंय. कोणती धाव आलेली नाहीये. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. या पर्वामध्ये पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं संकेत, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिले योगेश देसाई, आणि या षटकामध्ये प्रथमेश आहे तयार. इथे चेंडू हवेत उडवलाय. उंच माझा झोका. घेत 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 चेंडू हवा के संग संग, बाट के साथ साथ गेंद चली.
षटकार आला. षटकारच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत एकूण 18 धावा धावपलकावरती. 18 धावा धावपलकावरती पोहोचलेत. पुढचा बॉल प्रथमेश तयार आणि इथे पुढे ठेवला, पुढे ठोकला आणि इथे अमयकडून उंच उडी मारली पण हातातून चेंडू निसटला. अमय काळ्यांचे एफर्ट आवडले असले ना तर एकदा जोरदार जोरदार टाळ्या मित्रांनो अमय काळ्यांच्या क्षेत्ररक्षणासाठी. ही संघर्षाची लढाई आहे, ही अस्तित्वाची लढाई आहे आणि या अस्तित्वाच्या लढाईमध्ये अमय काळे मैदानामध्ये खऱ्या अर्थानं चमकत आहेत. संपूर्ण हातवर पण प्रत्येक जण लावतोय कारण जिंकण्याचं धाडस तेच करतात, ते हरण्याला कधी घाबरत. इथे प्रत्येक जण आलाय तो जिंकण्यासाठी, इथे प्रत्येक जण आलाय तो हा सामना पाहण्यासाठी. सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचं देखील आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करत आहेत पप्पू काळे यांच्यासाठी. पॉइंटला क्षेत्ररक्षक थोडासा बॅकवर्ड पॉइंट आणि पॉइंटच्या मधोमध ठेवलाय कारण पप्पू यांची बॅट स्विंग जर पाहिली तर पॉइंटला होते. यावेळेला सरळ स्ट्रेट दिशेला चेंडू खेळलेला डीप मध्ये आहेत. अमय एक सिंगल येईल पण इथे चेंडू निसटला. बॅकअप आला संदीप यांच्या माध्यमातून. विनंती आहे फटाका बॉईज, तुम्हाला विनंती आहे की फटाका वाजवा अशी आम्ही तुम्हाला घोषणा करू, त्यानंतर तुम्ही फटाके लावायचे आहेत. फ्लड लाईटच्या खाली लावायची नाहीयेत. फटाके लावताना पण लक्ष द्या. सुंदर चेंडू या वेळेला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय पण भन्नाट वेगानं अमय आला होता चेंडू रोखण्यासाठी आणि ते चेंडू चांगल्या रीतीने रोखलाय. रोखण्याचं वाटबाजी वादळे होतील आतुर, जरी डोळ्यांत गेली धूळ तरी थांबण्यात उसंत नाही. थांबत नाहीये पण पंच आमचे सामना थांबवत आहेत. इथे डिसिजन पाहणं आवश्यक आहे. डिसिजन पाहणं आवश्यक आहे. डिसिजन पाहणं आवश्यक आहे. स्क्रीनवरती चेक केलं जाईल अगदी काय घडलंय काय बिघडलं हे स्क्रीनवरती पाहिलं जाईल. पाहूयात आपण स्क्रीनवरती अमय काळे अगदी वेगामध्ये आले होते. काय घडलंय नक्की ते स्क्रीनवरती दाखवलं जाईल थोड्याच वेळामध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in जयेश सरांच्या माध्यमातून स्क्रीन ऑपरेटिंग चालू आहे. पंत थांबायचा आहे. याचा चौकार आलाय आणि चौकारच्या मदतीने धावफलक गती घेते. 24 आकडा धावफलकावरती. 24 धावा धावफलकावरती पोहोचलेत. इथे टप्पा पडल्यानंतर अगदी कानात जवळून गेलाय चेंडू पण बॅट आणि बॉलच्या मध्ये कुठेतरी घर्षण झालं होतं की काय अगदी प्रश्नार्थक नजरेनं प्रथमेश पाहत गेला. संदीप यांच्याकडे घर्षण झालं होतं. दुसरा झेल उमेश बापू यांचा सुटलाय. पहिला झेल आपण पाहिला, पहिल्या षटकामध्ये झेलची नामी संधी होती. मिड विकेटला इनफिल्डच्या आतमध्ये पहिला झेल सुटला. दुसरा झेल आता यष्टीरक्षक संदीप पवार यांच्या झोळीतून सुटलेला आहे. कॅच पकडा मॅच पकडा पण इथे बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंच आपल्यापर्यंत पाठवत आहेत. बॅटिंग पॉवर प्ले येतोय. माननीय आदरणीय नितीन काळे दादा पुरस्कृत ही भव्य दिव्य दमदार स्पर्धा सोनेरी प्रकाश आणि या सोनेरी प्रकाशातील राजधानी जिल्हा सातारा या सातारा जिल्ह्यातील ही दमदार स्पर्धा. चला बाउंड्री लाईन वरती असलेले प्रेक्षक आपल्याला विनंती आहे की आपण थोडस मागे सरकायचं आहे. 50+ वॉरियर्स टीम आपण थोडेसे मागे सरकायचं आहे. समीकरण आपण काय येऊन पोहोचले पाहूयात. 12 चेंडू आणि 21 ची गरज आहे. कोणती विकेट आलेली नाहीये आतापर्यंत. 12 चेंडू 21 ची गरज. 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. जो जीता वही सिकंदर, जो जीता वही सिकंदर. पण या मैदानामध्ये बाजीकर कोण होईल, बाजी कोण मारेल आणि या 5व्या पर्वामध्ये कोण उचलेल ट्रॉफी, कोण घडवेल मालदन प्रीमियर लीग मध्ये 5व्या पर्वामध्ये इतिहास आणि इतिहासाचे साक्षीदार हे सर्व प्रेक्षक जण याची साक्ष ठेवतील. याची नोंद प्रत्येक जण आपल्या डोक्यामध्ये ठेवेल. कारण अगदी घड्याळ मध्ये जर पाहिलं तर रात्रीचे 1 वाजून गेलेत पण या स्पर्धेला अजूनही प्रेक्षकांची अलोट गर्दी, तुंबळ गर्दी. 1:31 झालेत. दिवसाचे नव्हे तर रात्रीचे झालेत. हे कोणासाठी झालेत तर माननीय आदरणीय नितीन काळे दादा यांच्या प्रेमापोटी. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आहे संदीप पवार. गोलंदाजी मार्क वरती
पॉवर प्लेचं षटक आहे. बॅटिंग पॉवर प्ले 3 क्षेत्ररक्षक बाहेर लॉंग ऑफ देखील आहे आणि स्क्वेअर लेग देखील ठेवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर देखील ठेवला जाईल इनफिल्डच्या आतमध्ये. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट सुंदर क्षेत्ररक्षण आहे. बॅकवर्ड पॉइंट देखील ठेवलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग देखील आहे. मिड विकेट देखील आहे. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय. सापळा रचलाय पप्पू यांच्यासाठी. सापळा रचलाय. या सापळ्यामध्ये पप्पू सापडतील का? योगेश देसाई लॉंग ऑफ मध्ये आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. बॉलच्या टप्प्याजवळ गेले वेगानं. एक धाव तर घेतली. एका धावेने धावपलकावरती एक धाव आड होते. 25 धावा धावपलकावरती पोहोचलेत. 20 ची गरज आहे आता. 11 चेंडू 20 ची गरज संपणाऱ्यातली नाहीये. ही गरज ट्रॉफीची गरज आहे. ट्रॉफीची हाव आहे आणि ट्रॉफीची हाव आम्हाला पूर्ण करायची आहे. पॉइंटला खेळलेला बॉल एक सिंगल येते. एका सिंगलने धावपलकावरती एक धाव आड. एक बॉल एक धावे मागे खूप प्रेशर आहे. खूप दडपण आहे. दरारा आहे. 10 चेंडू 19 ची गरज. समीकरण येऊन पोहोचले. 10 चेंडू 19 च्या आकड्यावरती. सायंकाळचा हा प्रवास चालू झाला 4 वाजल्यापासून आणि आतापर्यंत 1:32 येऊन पोहोचलाय. प्रत्येकाच्या गालावरती हसू. आज सर्वजण जिंकले. सर्व मालदन पंचक्रोशीचा आज विजय झालाय. सामना कोणीही जिंको पण विजय मात्र सर्व मालदनकरांचा झालेला आहे. सर्व प्रेक्षकांचा विजय झालाय. आमच्या माता भगिनींचा विजय झालाय. आमच्या स्पॉन्सर दात्यांचा विजय झालाय. आमच्या नितीन दादांचा विजय झालाय. आमच्या अध्यक्षांचा विजय झालाय. तर आमच्या राहुल दादांचा देखील विजय झालाय. बॉलर तयार. डान्सिंग डाऊन विकेट. इथे अचूक टप्प्याचा भेदक मारा. टप्पा पडल्यानंतर चेंडू सांगून जातोय कानाजवळून. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. कसं काय? बरं आहे का? नजरेसमोरून टप्पा. डॉट बॉल आलाय तो खरा आहे का? डॉट बॉल येतोय. अप्रतिम गोलंदाजी संदीप पवार यांची. पॉवर दाखवणारी गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी. 9 चेंडू आणि 19 ची गरज आहे. 9 बॉल 19 ची गरज. डान्सिंग डाऊन द विकेट. मागे टपला यष्टी रक्षक पण इथे बाद करायचा इरादा अमय यांचा नाहीये. कारण तुषार डॉट बॉल घेत आहेत. तुषार यांच्या बॅटमध्ये चेंडू कनेक्शन होत नाहीये हे अमय यानं ओळखलंय म्हणून चेंडू सोडून दिलाय. पण इथे काय होईल? काय होईल इथे? आणखीन एक बॉल. इथे मात्र लॉंग स्टॉपला चेंडू चाललाय. एक सिंगल येते आणि एका सिंगल नंतर धावपलकावरती खूप वेळानंतर धाव आली. 28 धावा धावपलकावरती. सॉरी माफ करा 27 धावा आहेत. 7 चेंडू राहिलेत आणि 18 ची गरज. हा चेंडू महत्वपूर्ण बॉल आहे. शेवटचा बॉल या षटकातील. 7 चेंडू 18 ची गरज. अगदी प्रत्येकाची उत्कंठा शिगेला पोहोचली. मालदन प्रीमियर लीग पर्व 5वे. कोण उचलेल ट्रॉफी? कोण घडवेल इतिहास? आता आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नको. येईल तारावया म्हणून तू वाट कधी कोणाची पाहू नको. ही मॅच तुला जिंकायची आहे. तू फक्त जिंकल्याशिवाय थांबू नको. आणि इथे मात्र गोलंदाज थांबवतोय. अचूक टप्प्याचा भेदक मारा मित्रांनो. संदीप पवार यांची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या संदीप पवार यांच्या टप्प्यासाठी. रिटायर्ड विकेट आली आहे. फलंदाज बाद होतोय. 15+ वॉरियर टीमचे रिटायर्ड फलंदाज माघारी परतलेत. शेवटचे चेंडू राहिलेत 6 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत. 18 धावा आणि मैदानामध्ये राजू पन्हाळे सर दाखल झालेले आहेत.
आता काय घडेल? गोलंदाजी मार्क वरती कोणाला दिली जाते संधी? तर गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज पाहतोय. महेश गोलंदाजी मार्क वरती तयार आहे. 6 चेंडू आणि 18 ची गरज आहे. ज्या वेळेला क्रिकेट या खेळामध्ये संघर्ष हे नाव आपण सातत्यानं ऐकत असतो आणि या संघर्षाच्या तालमीत नेहमी तो विजेते तयार होत असतात आणि ते संघर्ष करायचा आहे. इथे जिंकायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कर्तृत्वानं, तुम्हाला तुमच्या खेळानं जिंकावं लागेल. मित्रांनो, मैदानामध्ये चॅम्पियन मुळातच कोण नसतो, तर चॅम्पियन तोच असतो जो आपल्या खेळानं, जो आपल्या जिद्दीनं, जो आपल्या चिकाटीनं मैदानामध्ये लढतो ना, तो खरा चॅम्पियन असतो. आणि आज कोण होईल चॅम्पियन? फटाके बॉईज, तुम्हाला सर्वांना विनंती आहे की फटाका लावताना वरती लाईट वरती फटाका आदळणार नाहीये याची काळजी आपण सर्वांनीच घ्यायची आहे. शेवटचे चेंडू आहे 6 धावा बनवायचे आहेत. 18 धावा, 6 चेंडू 18 धावा. प्रेक्षक वर्ग, एकदा मालदन प्रीमियर लीग ची फायनल आवडली असेल ना, तर एकदा खऱ्या अर्थाने जोरदार टाळ्या या मेगा फायनल साठी झाल्या पाहिजेत. मेगा फायनलचा सामना आणि आतापर्यंत येऊन पोहोचलाय. 6 चेंडू आणि 18 ची गरज. महेश गोलंदाजी मार्क वरती तयार. समोर चॉईस प्लेयर राजू पन्हाळे ऑन द वे बॉलर. दबक्या पावलाने सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल ऑन साईडला. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये आहे खेळाडू. सुंदररित्या चेंडू रोखलाय. हे करायचं आहे. 33,000 पॉइंट घालवले. चांगलं 11 संकेत वरती. कशासाठी? तर हे संकेतचं क्षेत्ररक्षण दमदार आहे. संकेतची बॅटिंग दमदार आहे. संकेतची गोलंदाजी देखील दमदार आहे. काय गोलंदाजी केली होती संकेतनं उमेश बापू यांना पहिल्या षटकामध्ये. एक कॅच देखील सुटलाय. 2 झेल बापूंचे सुटलेत आतापर्यंत. एक कॅच पहिल्या षटकामध्ये. त्याच्यानंतर प्रथमेश यांच्या षटकामध्ये देखील एक कॅच सुटला. 2 वेळेला संधी भेटले. 2 वेळेला जीवनदान बापूंना भेटले. 5 चेंडू राहिलेत आणि 5 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत. 17 धावा. 17 पे है खतरा, लेकिन खतरा होगा किसको? टीम चांग भलं की टीम 50+ वॉरियर्स? बॅकफुट वरती जाऊन खेळलेला बॉल, पॉइंटला खेळलेला चेंडू आणि इथे टप्पा टप्पा चेंडू चालला. योगेश देसाई यांच्या माध्यमातून सुंदररित्या चेंडू रोखलाय. 2 धावा घेतलेल्या आहेत. या 2च्या मदतीने धावफलक पुन्हा पुढे जाईल. धावफलकावरती एकूण धावा आहेत. या दुहेरी धाव्यांच्या मदतीने पाणी पाठवा मित्रांनो प्लीज मैदानामध्ये. 2 धावांच्या मदतीने धावा आहे. धावफलकावरती 30 धावा. 45चा पाठलाग करायचा आहे. 4 चेंडू राहिलेत. 4 चेंडू मध्ये 15 धावा बनवायच्या आहेत. रणनीती कटकारातन केलं जात आहे. दोन्ही बाजूनं संघर्ष केला जातोय. उत्कृष्टतेचा उत्सव आहे मालदणकरांचा. मेगा फायनलचा थरार आपण पाहतोय आणि टीम चांग भलं 11 यांना चांग भलं जर करायचं असेल तर 2 चेंडू निर्धावले तर चांग भलं टीम इन होईल. पण काय घडेल समोर? सलग 3 पर्वामध्ये या मालदन प्रीमियर लीगचा ट्रिपल हिंद केसरी बापू हुकमी एका स्ट्रायकिंग एंड वरती आहे. 4 चेंडू आणि 15 ची गरज आहे. गरज जिंकण्याची प्रत्येकालाच आहे. इथे मात्र सुंदर बॉल, पण बॉलला नाहीये दिशा. आता झालीये दुर्दशा. व्हाईट बॉल आलाय. 4 चेंडू आणि 14 ची गरज. 4 चेंडू 14 ची गरज. जेव्हा मैदानामध्ये आपण थकला ना, तर थोडासा ब्रेक घ्या. ब्रेक नंतर मात्र पुन्हा नवी झेप घ्या. ब्रेक तर घेतलाय, ड्रिंक ब्रेक झालाय, पण आता झेप कोण घेईल? बापू घेतील की गोलंदाज महेश घेतील? आणि इथे गोलंदाजानं अचूक टप्प्याची झेप घेतली काय आणि बापू यांना नॉट स्ट्राईक एंडवरती आणलं काय? एकच सिंगल आली आहे या चेंडूवरती. 3 चेंडू आणि 13 ची गरज. 3 चेंडू 13 ची गरज. आता आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नको. अडला अच्चिल हजारदा, पडला अच्चिल हजारदा. पराभवाच्या भयान राती ढसा ढसा रडला अच्चिल हजारदा. झालं गेला आता विसर मुठावर अश्रूवर, पण रोख नजर लक्षावरती. पण एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर. इथे प्रयत्न करायचे आहेत.
चेंडू राहिले 3 आणि धावा बनवायच्या आहेत 13 धावा. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात, पण इथे प्रयत्न करेल तो मात्र बाजी मारेल. पण प्रेशर आहे. महेश सातत्याने चांगलं संघाचे चांगलं करण्यासाठी अचूक टप्पा ठेवतोय. राजू काय करतील या चेंडूवरती? देतील का महेशला खायला काजू? राजू 3 चेंडू 13ची गरज. ओहो, इथे महेश हा सुरेख टप्पा, अचूक टप्प्याचा भेदक मारा. अगदी पाय पकडलेत. मित्रांनो, महेशांची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या महेशांच्या गोलंदाजीसाठी. काय गोलंदाजी राहिलीये. चांगलं 11 संघाकडून खेळत असताना लढतो तोच, घडतो तोच ज्याच्यामध्ये लढण्याची आणि घडण्याची क्षमता असते, आणि ही क्षमता कायम ठेवली. चांगलं 11 संघाकडून खेळत असताना अमय काळे यांचं स्वप्न गेली 4 वर्ष या संघामधून खेळत आहेत. आणि या 5व्या परावामध्ये चर्चेमध्ये सांगितलं होतं की या 5व्या परावामध्ये लढणार पडणार, पण मैदान मात्र चांगलं 11 हा संघ गाजवणार. 2 चेंडू 12ची गरज आहे, पण समोर बापू आहेत. काय घडेल काही सांगता येत नाहीये, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. सरड्यासारखा रंग रूप बदलणारा खेळ कोणता असेल तर तो क्रिकेटचा खेळ आहे. आणि या खेळाचं वेडगाव ते गाव मालदन गाव आहे. बॉलर तयार महेश. 2 चेंडू 12ची गरज. 2 चेंडू 12ची गरज आहे. वेळ जातोय, वेळ जातोय, वेळ जातोय, कारण खेळ सजतोय त्यामुळेच तर वेळ जातोय. प्लीज आपण जास्त वेळ खर्च करू नका. 2 चेंडू 12ची गरज. पहा, आगही धगधगते, उष्ण जळाही भगभगते, अतिजीर्णता उदासीनता असह्यता ही भगभगते. असह्य आहे प्रत्येक जण. 2 चेंडू 12ची गरज. अलॉंग द ग्राउंड चेंडू चाललाय. डीप मध्ये आहे अमय, आणि इथे मात्र एक धाव येते आणि या मॅच मध्ये पकड निर्माण केली. टीम चांगलं 11 या संघानं. शेवटचा बॉल झाल्याशिवाय फटाके बॉईज आपण फटाके वाजवायचे नाहीत. आणि कृपया तुम्हाला विनंती आहे की लाईट खाली कोणी फटाका लावणार नाहीये. लाईटच्या थोडासा बाजूला लावायचा आहे. फटाका बॉय तुम्हाला विनंती आहे. शेवटचा 1 चेंडू आणि 11ची गरज आहे. दत्ता यादव यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. शेवटचा 1 बॉल. चांगलं 11. रविवारचा दिवस आणि चांगलं नावाचा जयघोष. आई वरदाच्या नावानं चांगलं.